छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवणी तालुक्यातल्या येनगेवाडी येथे शिवव्याख्यान। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची घराघरामध्ये ज्योत पेटली पाहिजे, शिवव्याख्याते प्रशांत पाटील दवनी हिप्परगेकर यांचे प्रतिपादन। नमस्कार, मी मारुती कुंडिले नळगीरकर। पाहूया ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या येनगेवाडी येथे प्रसिद्ध शिवव्याख्याते हरिभक्त पारायण प्रशांत पाटील दवनी हिप्परगेकर यांच्या उत्कृष्ट व्याख्यानातून अनमोल मार्गदर्शन देण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची घराघरामध्ये ज्योत पेटली पाहिजे, महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढलेल्या लढ्याचा इतिहासाची आठवण ठेवणे आवश्यक आहे, असे वक्तव्य शिवव्याख्याते प्रशांत पाटील दवनी हिप्परगेकर यांनी केले। खरं तर त्यांच्या संघर्षमय जीवनातून बरेच काही शिकण्या समजण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले। मासाहेब जिजाऊ यांच्या संस्कारामुळे या पराक्रमी राजाचे जीवन घडले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। महाराजांची कीर्ती, गौरव व पराक्रम हे एका व्याख्यानातून समजू शकत नाही, तर त्यांचा इतिहास समजणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी बोलत होते। अनेक महापुरुषांच्या कष्टामुळे महाराष्ट्र घडला, या महाराष्ट्र घडण्यामध्ये महाराजांचे कार्यही मोलाचे ठरले, असेही ते मार्गदर्शन करताना व्यक्त झाले आहेत। तरुण पिढीला महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमात कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तसेच रांगोळी स्पर्धाही घेण्यात आल्या आणि या कार्यक्रमामध्ये बालकांच्या उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती होती। हरिभक्त पारायण प्रशांत पाटील दवनी हिप्परगेकर, शिवाजीराव गरड, बापूराव येनगे, नामदेव मुराळे, त्र्यंबक कोळेकर, गुंडेराव पाटील उर्फ कोळेकर, तसेच जयंती समितीचे अध्यक्ष माधव गरड, उपाध्यक्ष नामदेव मुराळे, सचिव तुकाराम कोळेकर, संजय व्यंजने, प्रताप चांबले, अक्षय शिंगडे, दीपक सुरंशी, दत्ता कोळेकर, संतोष कोळेकर, वागंबर वाघमोडे, भरत गरड, चंद्रकांत वंगे, आरिफ शेख, नागनाथ शिंगडे इत्यादी। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बळीराम बिरादार यांनी व्यक्त केले आहे। विचार सातत्याने औरंगजेब करत होता, पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तंत्र होतं, जे युद्ध कौशल्य होतं, ते जगाच्या अनेक राजाला सुद्धा आदर्शवत असावं असं युद्ध तंत्र होतं। पेठारा निर्माण केला, स्वतः आजारी असल्याचं सोंग घेतलं आणि आग्र्याच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत बाहेर सुटले। काय तंत्र वापरले? पुलोत खान आहे, पुलोत खान जेलमध्ये थांबलेला आहे, एका कोठडीमध्ये राजेंना ठेवण्यात आलेला आहे, पण पुलोत खानाला हेही माहित नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज कधीच पेटाऱ्यातून बाहेर पडलेत। त्यावेळेस पुलोत खानानं बघितलं, इकडं तिकडं बघितलं, कुणी दिसत नव्हतं। त्याची नजर इकडं तिकडं गेली, पाहतो तर काय कुणीतरी माणूस मध्ये झोपलाय की काय असा भास होत होता। मस्त गुराटा घेत होता। देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।